नमस्कार मित्रांनो, चंद्रशिला यूट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण उंबराच्या झाडाच्या दोड्याची भाजी बनवूया। तर आपण छोटे छोटे उंबराच्या दोड्या घेतलेल्या आहेत, मस्त धुवून घेऊ आणि आता आपण शिजायला घालू। एक 10 मिनिटं शिजून द्यायची, अशा मऊ शिजतात। 10 मिनिटं शिजल्याच्या नंतर आपण भाजी बनवून घेऊ। तोपर्यंत आपण आता मसाला बनवून घेऊ। तोपर्यंत भाजी शिजते। आता थोडंसं खोबरं टाकू, थोडं खोबरं भाजून घेऊ लाल लाल रंग येईपर्यंत। तर खोबरं भाजून घेतलं, आता डाळ टाकली, डाळ पण भाजून घेऊ थोडीशी। त्याच्यात हावरी कारळ टाकून घेऊ, हावरी कारळ पण भाजून त्याच्यात घ्यायचे येतं। आणि थोडासा कांदा पण भाजून घेऊ, कांद्याला लाल कलर येईपर्यंत भाजायचा। आणि चंद्रशिला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी रेसिपी वाटली ते पण कमेंट करून सांगा। ही भाजी चला तोपर्यंत उंबराच्या दोड्या आपण शिजल्यात। आता आपण त्या फोडून घेऊ, एकदा प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि आता ह्या उंबराच्या दोड्या त्याचे 2 भाग करून घेऊ। बघा, पाणी टाकून थोडंसं धुवून घेऊ आणि 2 भाग करून घेऊ। आणि 2 भाग करून त्याच्यात काही घाण आहे का बघू, कारण कधी कधी त्या दोड्यामध्ये ना किडे असतात, त्याच्यामुळे स्वच्छ बघून घ्यायचं आहे। आणि फोडल्याच्या नंतर स्वच्छ धुवून पण घ्यायची, कारण थोडीफार घाण असेल तर ती काढून टाकू। स्वच्छ धुवून घ्यायची। आता बघा, आपण पाणी टाकून धुवून घेऊ। ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा। आता मसाला आपण वाटून घेऊ, मिक्सरमध्ये टाकून घेऊ आपण जो मसाला भाजून घेतला होता तो। आणि आपण एकदम गावरान पद्धतीने भाजी करतोय, फक्त पाट्यावरती वाटलं नाही, आपण मिक्सरमध्ये काढलेले आहे। आता त्याच्यात कांदा पण घालून घेऊ। आणि ही भाजी खाल्ली नसेल तरी पण खा, कारण या भाजीमध्ये कॅल्शियम प्रोटीन खूप आहे। त्याच्यामुळं आताचे लोक ही भाजी खात नाहीत, पण आमच्या घरी ही भाजी अधूनमधून होतेच। चला आपण लसण आता थोडंसं बारीक करून घेऊ। हे बघा, लसण आपण बारीक केलं आहे। आता आपण यात मसाले काढू। आणि मसाले पण आहे ना, आपले घरगुती मसाले, विकत आणलेला एक पण मसाला नाही, सगळे घरी बनवलेले मसाले आहेत। त्याच्यामुळं एकदम चविष्ट भाजी बनते। आता भाजी टाकून घेऊ आपण। तेल टाकले, आता थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे पण टाकून घेऊ। थोडंसं लसण, अद्रक लसण पेस्ट केलेली आपण ते मस्त परतून घेऊ। आता लसण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात लाल रंग येईपर्यंत परतायचं। आता त्याच्यात मसाले घालून घेऊ। आणि ही भाजी शरीराला खूप भारी असते, त्याच्यामुळं खाल्ली पाहिजे। पण आताचे लोक खात नाही येतं, कारण सगळं आवडी झालेलं येतं, कोणाला पण आवडत नाही। पण एक बार अशी करून खाऊन बघा, तुम्ही नक्की दुसऱ्या वेळेस करून खाल, एवढी चविष्ट भाजी होती। तर मीठ टाकलं आणि आता हे थोडंसं चिंचेचं पाणी आहे, आपण थोडंसं चिंचेचं पाणी केलेलं आहे, ते ह्या भाजीमध्ये घालावंच लागतं, कारण हे घातल्यानंतर भाजी खूप मस्त लागते। आता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये। बघा, आता वाटण टाकून घेतले। वाटण टाकून झाल्यानंतर 10 मिनिटं शिजून द्यायची भाजी, परत मस्त कमी गॅसवर ठेवायची। हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। कसा रंग वगैरे मस्त आलेला आहे। हे बघा, आता आपण ताट तयार करून घेऊ। आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा। धन्यवाद।